नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा राजाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव घेताच आपलं रक्त तापतं, आणि एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे केवळ इतिहास सांगत नाही तर काळजात एक ज्योत पेटवतं. आपण चर्चा करणार आहोत शिवाजी सावंत यांच्या अजरामर कादंबरी छावाबद्दल. शिवाजी सावंत म्हणजे असे लेखक ज्यांच्या शब्दांत तलवारीचा आवाज आहे, रणांगणाचा धूर आहे आणि महाराष्ट्राच्या रक्तातला अभिमान आहे. आणि छावा ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकीच भावनिक कादंबरी मानली जाते. आज आपण या कादंबरीच्या पानापानात दडलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि पराक्रमाचा आढावा घेणार आहोत. हे अगदी खरं आहे आणि हा आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही कादंबरी संभाजीराजांच्या आयुष्याचा एक निपक्षपाती आणि संशोधनावर आधारित आलेख मांडते. आपण आजच्या चर्चेत हेच पाहणार आहोत की ही कादंबरी एका राजाला छावा म्हणून का सादर करते आणि त्यांची शौर्यगाथा आजच्या काळातही इतकी प्रेरणादायी का आहे. चला तर मग सुरुवात करूया. कथेची सुरुवातच एका मोठ्या दुःखाच्या सावलीत होते. आईच्या विरहाने लहान संभाजीराजे आतून पूर्णपणे तुटलेले असतात. पण इथंच एक रंजक गोष्ट घडते. या तुटलेल्या हृदयातूनच एक अजेय योद्धा कसा घडत गेला हे कादंबरी उलगडून दाखवते. हो, आणि इथे ज्या कादंबरीचं वेगळेपण आहे ती सांगते की राजे जन्माला येत नाहीत, ते परिस्थिती घडवते. आईचं छत्र हरवणं, राजकीय डावपेच आणि लहान वयातच आलेली जबाबदारी, या सगळ्या गोष्टींनी संभाजीराजांच्या आतल्या छावेला घडवलं. ही केवळ एका राजाची गोष्ट नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या एका योद्ध्याची गाथा आहे. चला तर मग काही प्रमुख घटना पाहूया. यातलं सगळ्यात अविश्वसनीय प्रकरण म्हणजे मुघलांच्या कैदेतून सुटका. कडक पहाऱ्यातून मृत्यूला चकून निसटणं हा जगाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व पराक्रम म्हणून कादंबरीत वर्णन केलं आहे, नाही का? हो, आणि सावंत इथे केवळ शौर्य दाखवत नाहीत तर चातुर्य दाखवतात. ती सुटका म्हणजे निव्वळ धाडस नव्हतं, ते एक अचूक नियोजन होतं. विचार करा, 9 वर्षांचा मुलगा परक्या मुलखात मृत्यूच्या छायेत, पण तो घाबरत नाही. तो परिस्थितीचं आकलन करतो आणि त्यातून बाहेर पडतो. पण ते फक्त लढवय्ये नव्हते, आणि इथेच गोष्ट आणखी रंजक होते. त्यांना अनेकदा विद्रोही ठरवलं गेलं, पण ते किती मोठे विद्वान होते हे कादंबरी अधोरेखित करते. म्हणजे संस्कृत, फारशी, मराठी अशा अनेक भाषांमध्ये ते पारंगत होते. अगदी बरोबर. त्यांनी लिहिलेला बुधभूषणम हा ग्रंथ त्यांच्या ज्ञानाची आणि दूरदृष्टीची साक्ष देतो. कादंबरी हे स्पष्ट करते की ते केवळ तलवारीचे धनी नव्हते, ते लेखणीचेही सम्राट होते. हो, आणि हेच ज्ञान आणि पराक्रम वापरून त्यांनी शिवरायांनी रुजवलेलं स्वराज्याचं बीज संपूर्ण दक्षिण भारतात पसरवलं. आणि मग येतो तो संघर्षाचा काळ. तब्बल 14 वर्ष औरंगजेबाच्या 5 लाखांच्या सैन्याशी मराठा साम्राज्य 1 इंचही मागे हटलं नाही. याचं कारण काय? याचं कारण सिंहासनावर बसलेला राजा संभाजीराजे. कादंबरी हे खूप प्रभावीपणे मांडते की त्यांच्या नेतृत्वाने आणि शौर्यानेच हे शक्य झालं. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतोच. या सगळ्यात त्यांनी काय मिळवलं? अभिमान, पराक्रम, कीर्ती. पण त्यांनी काय गमावलं? आपलं आयुष्य. ते फक्त 31 वर्षांचे होते. 31 वर्षांचा छावा मातृभूमीच्या रक्षणासाठी इतिहासातील सर्वात क्रूर मृत्यू स्वीकारतो. हो, आणि कादंबरीतील औरंगजेबाच्या छावणीतला तो प्रसंग वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. त्यांच्यावर झालेले अमानवी अत्याचार, पण त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. ते शेवटपर्यंत छातीठोकपणे एकच वाक्य सांगत राहिले, मी हिंदवी स्वराज्याचा राजा संभाजीराजे भोसले. हा त्याग आणि ही वेदना वाचताना हृदय खरंच विदीर्ण होतं. मग या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे हे पुस्तक आज का वाचायला हवं? कारण हे युद्ध, राजनीती आणि भावनिक संघर्षाचा एक तुफानी संगम आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला रणांगणाची धूळ जाणवते आणि संभाजीराजांची तलवार तळपताना दिसते. आणि यात एक महत्त्वाचं वाक्य आहे, संभाजी म्हणजे वादळ, ते थांबत नाही, कोणासाठी नाही. हे वाक्य त्यांचं व्यक्तिमत्व सांगतं. म्हणूनच ही कादंबरी म्हणजे केवळ इतिहास नाही, तो प्रेरणेचा ज्वालामुखी आहे. ती भीतीवर विजय आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची भाषा शिकवते. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक आपल्या आतल्या लढवय्याला जागं करतं. अगदी. आणि ही कादंबरी वाचल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो,
जर परिस्थिती राजे घडवत असेल तर आजच्या काळात आपल्या सभोवतालची परिस्थिती कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाला घडवत आहे आणि त्यागाची आजची व्याख्या काय असू शकते? मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.